10 ड्रम थेरीमुळं भाजीपाल्याला एक तर 30 ते 35% खर्च वाचला आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस बाजारात भाजीपाला नेला त्यावेळेस त्याची क्वालिटी एक बाकीच्या रासायनिक भाजीपाल्यापेक्षा चांगली क्वालिटी असल्यामुळं एक ग्राहकाची एक चांगली पसंती होती. राम राम. माझं नाव बाबासाहेब तात्याराव रणीर. मी भाषेच्या वतीने 10 ड्रम थेरी याचं प्रशिक्षण मिळालं. मिळाल्याच्या नंतर आम्ही समजा जे आमचे भरतुश्वर शेतकरी गट आहेत, गटातील शेतकऱ्यांनी आम्ही 10 ड्रम थेरीचा अवलंब केला. कारण 10 ड्रम थेरीमध्ये आम्ही 30 ते 29 शेतकऱ्यांनी याचा अवलंब केला. त्याच्यामध्ये आम्ही काकडी पिकावर सुद्धा ह्या 10 ड्रम थेरीचा प्रयोग केला. त्याच्यानंतर कलिंगडमध्ये सुद्धा प्रयोग केला. तसेच कापूस, हरभरा, गहू, ऊस ह्या पिकावर सुद्धा आम्ही 10 ड्रम थेरीचा वापर केला. कारण याच्यात असं आम्हाला आढळून आलं की 10 ड्रम थेरीमध्ये 5 ड्रम ते जमिनीवर जे जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मदत झाली आणि 5 ड्रम ते कीड नियंत्रण करण्यासाठी आम्हाला 5 ड्रमचा उपयोग झाला. कारण कसं की बऱ्याच ठिकाणी समजा आमच्या याच्यामध्ये बऱ्याच गटातील शेतकऱ्यांचं एक बेनिफिट राहिले किंवा जे आम्हाला रासायनिक खताचे जे खर्च होता औषधाचा ते आमचा 30 ते 35% कमी झाला. कमी होऊन आमचं उत्पन्न वाढवण्यासाठी 10 ड्रम थेरीची मदत झाली. त्याच्यात ह्या वापरामुळे आमचं जे सेंद्रिय कर्ब होतं जमिनीचं अगोदरचं आमचं 0.40 ते 0.50 होतं, तर ह्या 10 ड्रम थेरीच्या माध्यमातून आमचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मदत झाली, चांगल्या प्रकारे मदत झाली. आता इतरही शेतकरी या ठिकाणी बरेच शेतकऱ्यांनी आपल्या ह्या 10 ड्रम थेरीचा या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन समजा त्या ठिकाणी सुद्धा त्या 10 ड्रम थेरीचा अवलंब करण्यात आला. कारण काही 10 ड्रम थेरीचा उद्देश एकच होता किंवा शेतकऱ्याचं जे खर्च आहे ते खर्च कमी करून उत्पादन वाढवणे हाच दृष्टिकोन होता. कारण आम्हाला जे मानव लोकनं प्रशिक्षण दिलं त्याचं बेनिफिट आम्हाला सगळ्या गटातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे झालं. कारण याच्यातून एक आउटपुट भेटलं की जमिनीचं आरोग्य एक चांगलं राहिलं आणि मानवी आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुद्धा मदत झाली. आता ह्या 10 ड्रम थेरीचा आम्ही बऱ्याच महिला ज्या ग्रुप आहे त्यांना सुद्धा 10 ड्रम थेरीचं प्रशिक्षण देऊन जे परस बाग आहेत परस बागाला 10 ड्रम थेरीचं कल्चर कसं वापरायचं, कीड नियंत्रण कसं करायचं त्याचं आम्ही सुद्धा प्रशिक्षण देऊन समजा आमच्या गाव लेवलला याचा वापर करण्यात येते. आणि प्रत्येक शेतकरी या ठिकाणी येऊन समजा 10 ड्रम थेरीमधलं औषध लागते ते पिकासाठी कोणत्या कंडिशनला कोणतं औषध पाहिजे ते आम्ही त्यांना त्या शेतकऱ्याच्या पिकाची कंडिशन विचारून त्यांना ते 10 ड्रम थेरीमधला अवलंब करायला सांगतो. सुरुवातीला कसं आहे माहिती का, याच्यामध्ये AM1 द्रावण तयार करण्यासाठी आपल्याला समजा 4 दिवस लागते. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं, गुळ ऍड करायचा आहे. 4 किलो गुळ ऍड करायच्या नंतर आपल्याला हे 4 ते 5 दिवसामध्ये A12 द्रावण तयार होते. हे तयार झालेलं द्रावण आम्ही पूर्ण 4-5 ड्रम जे कुजवण्यासाठी समजा काम करणार आहे त्याच्यात दशपर्णी अर्का आलं, त्याच्यानंतर आपलं वेमिल अर्का झालं, अमिल अर्क झालं, त्याच्यानंतर असं बरेच काही A12 द्रावण 200 लिटरचं घेण्यासाठी आम्ही याचा वापर दुसऱ्या ड्रममध्ये केलेला आहे. कारण त्याचं कसं आहे, त्या वापरामुळे आम्हाला काय झालेलं आहे की जे दशपर्णी अर्कमध्ये जे दुर्गंधी येत होती किंवा कुजवण्याची प्रक्रिया फास्ट करण्यात A1चं माध्यम असल्यामुळं ती सुद्धा आम्हाला मदत झाली. कारण याच्या अगोदर आम्ही ग्राउंड लेवलला दशपर्णी अर्कमध्ये A12चा वापर करीत नसल्यामुळं आम्हाला बऱ्याच काही अडचणी आल्या किंवा त्याच्यात A12च्या वापरामुळे दशपर्णी अर्कला चांगलं बेनिफिट राहिलं. म्हणजे आता हे प्रशिक्षणाच्या माध्यमातून ज्या काही आम्हाला अगोदर अडचणी येत होत्या त्या अडचणी आमच्या सॉल्व्ह झाल्या. आणि जर प्रत्येक शेतकऱ्यांना हे 10 ड्रम थेरी जर बांधावर वापरलं तर शेतकऱ्याला मार्केटमधून रासायनिक खत किंवा औषध आणण्याची मला तरी वाटतं गरज भासणार नाही आहे. कारण याचा सरासरी जर आपण विचार केला तर 10 ड्रम थेरीचे जे औषध आहे ते प्रत्येक औषध फक्त आपल्याला 10 ते 12 रुपये प्रति लिटरच्या ह्या दराप्रमाणे भेटते. कारण हे जर आपण कल्चर केलं तर ह्या कल्चरला समजा 10 ड्रम थेरीला 30-35 हजार रुपये जे खर्च येते हे जर आपण कल्चर तयार केलं तर 5 एकरची शेती आपण 10 ड्रम थेरीवर आधारित 35,000 रुपयामध्ये करू शकतो. कारण कोणतंही असं शेड्यूल नाही की 5 एकर शेती 10 ड्रम थेरीच्या ह्या 35,000 रुपयाच्या खर्चावर करू शकेल. हे शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे वरदान आहे. कारण हिचं रिसर्च आपले सह्याद्री फॉर्मचे जाधव सर आहेत, यांना द्राक्ष एक्सपोर्ट करताना काही ज्या अडचणी आल्या होत्या त्या अडचणीवर मात करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रमातून सर्वसामान्यातल्या सामान्य शेतकऱ्यांना बांधावर ही 10 ड्रम थेरी जी प्रयोगशाळा आहे ती करण्यात यावी म्हणून त्याचा उद्देश होता. त्यांचं ते अनुकरण आम्ही इतर शेतकऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करून प्रत्येक शेतकऱ्याने 10 ड्रम थेरी बांधावर आपण आपल्या स्तरावर निर्माण करून
जे रासायनिक खताचे दुष्परिणाम किंवा जे समजा आपले औषधाचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर व्हायले ते टाळण्यासाठी व जमिनीचं आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी याच्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते भविष्यात ह्या ह्या नमस्कार, माझे नाव पवन राजबापूर, राणा डिग्रज, जागीर, तालुका सेलू, जिल्हा परभणी. मी मागील वर्षी हरभऱ्याला आपल्या 10 ड्रम थेरीचा वापर केला होता. त्यामध्ये मी मला चांगला रिझल्ट आला. त्यामध्ये मागच्या वर्षी पाऊस काळ झाल्यामुळे हरभऱ्याची मर चालू होती, तर त्या मर चालू असल्यामुळे मग मी ह्याचा उपयोग केला, म्हणून पाहू आपण काय होते, कसा रिझल्ट येते. तर त्यामध्ये बी माझं हरभरं जास्तीत जास्त जळालं नाही आणि त्याचा चांगला मला रिझल्ट बी आला आणि उत्पन्न बी चांगलं वाढलं माझं. आणि त्याच्या बाजूला दुसरं एक हरभरा होता, त्याला आम्ही खाल्लं नव्हतं, त्याचा मुद्दाम पाहायला डेमो कसा आहे काय, पण त्याचा जास्तीत जास्त फरक आढळून आला आम्हाला. आणि आमच्या गटामध्ये एक आमचे सहकारी, त्यांच्या शेतामध्ये त्यांनी हे फळं जांबाला ह्युमिक फुलिक ॲसिड याचा उपयोग केला आहे. त्यामध्ये त्याला एकदम चांगला रिझल्ट आलेला आहे. तर शेतकरी इथं नाहीत, पण त्याच्या आम्ही शेतावर आलेलो आहेत. 1 नंबर रिझल्ट आहे. रिलायन्स फाउंडेशन आणि मानू लोकने आम्हाला 10 ड्रम थेरी दिल्याबद्दल त्यांचे मनापूर्वक आभार. नमस्कार, भाऊ सत्तापुरावरून मी एक शेतकरी. 10 ड्रम थेरीचा आपण हरभरा ह्या पिकामध्ये वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, सुरुवातीला हुमिक ॲसिडचा वापर केला. त्याच्यानंतर आपण याच्यासाठी आपल्याला समजा पहिल्या कीड नियंत्रणासाठी आपण त्याचा निंबुळ्याचा वापर केला आणि दुसऱ्या अळीच्या कीड नियंत्रणासाठी आपण दशपर्णी आगचा वापर केला. दशपर्णी आगचा वापर केल्यामुळे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला मदत झाली. तसेच त्याला NPK साठी आपण म्हैसीगीर गोशाळेच्या गोकोपा अमृतचा वापर केला. तसेच जीवन अमृतचा सुद्धा वापर आपण ह्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये केला. कारण कसं आहे माहिती का, हरभऱ्याच्या पिकाला ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या आम्ही 10 ड्रम थेरीच्या माध्यमातून त्याचा वापर केला. तर काय याच्यात जे 5 ड्रम होते जमिनीवरले, ते पूर्ण ड्रम आपण ह्या हरभरा पिकासाठी वापरलेले होते. त्याच्यानंतर आपल्याला जे समजा हे चिकट सापळ्याचे सुद्धा आपण याच्यामध्ये वापर केला, किंवा जे छोटे थ्रिप्स आहेत हे कीड नियंत्रणासाठी त्याचा वापर केला. त्याच्यानंतर आपण याच्यात एक पर्याय म्हणून एक फिरोमोन ट्रॅपचा सुद्धा वापर केला, किंवा अळीचं नियंत्रण करण्यासाठी. तर हे आपलं जवळपास हे हरभरा पिकाचं हे क्षेत्र आहे, हे आपलं 10 ड्रम थेरीवर याचा अवलंब केलेला आहे. याच्यात रासायनिक खताचा कोणताही वापर केला नाही आहे. एक आपण 10 ड्रम थेरीचं कसं रिझल्ट येतं आहे हे पाहण्यासाठी आपण हे प्रात्यक्षिक स्वतःच्या शेतामध्ये 10 ड्रम थेरीचा अवलंब केलेला आहे. कारण याच्यात आपल्याला माहिती नाही त्यासाठी आपण फल आर्कचा वापर केलेला आहे. कारण कसं आहे की 10 ड्रम थेरीमध्ये एक फल आर्क म्हणून एक ड्रम आहे, त्याचा वापर आपण घाटे भरण्यासाठी किंवा याच्यासाठी आम्ही याच्यामध्ये केलेला आहे. त्या 10 ड्रम थेरीच्या माध्यमातून समजा जे वापर केलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला काही कीड नियंत्रणासाठी किंवा जे NPK साठी किंवा मायक्रोन्यूट्रियनसाठी जे ड्रम आहेत त्याचा आम्ही ज्या पिकाची अवस्था आहे त्या अवस्थेप्रमाणे प्रत्येक ड्रमचा ह्या कल्चरमध्ये वापर केलेला आहे. तर कसं आहे, आपल्याला एक आपल्या याच्यामध्ये हरभरा प्लॉटमध्ये आपला 30 ते 35% खर्च कमी झालेला आहे. तर कसं आपल्याला जे ड्रममधले औषध आहेत ते कमीत कमी आपल्याला फक्त 10 ते 12 रुपये लिटर प्रमाणे वापरायला भेटलेले आहेत. त्याच्यामुळे कसं आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी समजा या प्लॉटचा आता आम्हाला ह्या वर्षी लक्षात येईल किंवा याचे रिझल्ट किती टक्के आम्हाला बेनिफिट प्लॉटच्या माध्यमातून उत्पन्नातून भेटेल. तर आम्ही हे प्रत्येक प्लॉट याच्यासाठी केले, किंवा प्रत्येक शेतकऱ्याला डेमोटेशन प्लॉट दाखवण्यासाठी जे किंवा चला हे 10 ड्रम थेरीचा रिझल्ट आहे म्हणून मी हे स्वतःच्या शेतावर हरभरा पिकावर याचे अनुकरण केलेलं आहे. तसेच आपण नॅचरलमध्ये पक्षी थांब्यासाठी ज्वारीची सुद्धा धांड्याचा वापर केलेला आहे, किंवा कारण कसं याच्यामध्ये पक्षी थांबते, तर पक्षी थांबल्यामुळं जे अळीचं कीड नियंत्रण करण्यासाठी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून समजा एक पक्षीसुद्धा याच्यावर कीड नियंत्रण करू शकते. त्या हिशोबाने आम्ही याच्यात ज्वारीचा सुद्धा वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही मोहरीचा सुद्धा वापर केलेला आहे, किंवा त्याच्यामध्ये जे हे येतं मधमाशा येतात, मधमाशा कसं मोहरी या पिकावर ॲक्टिवेट होतात. ॲक्टिवेट झाल्याच्या नंतर परागीकरणासाठी क्रॉसिंग करण्यासाठी हरभरा पिकामध्ये त्याचं थोडं बहुत आम्हाला त्याच्यात सुद्धा मदत होईल ह्या उद्देशाने आम्ही थोडं बहुत त्याच्यात मोहरीची सुद्धा थोडे बहुत झाडं ठेवलेली होती. तसं हे आम्ही पूर्ण टेक्चर ह्या 10 ड्रम थेरीच्या माध्यमातून अवलंब केलेला आहे. तर कसं याचं जर उत्पन्न आम्हाला बेनिफिटमध्ये चांगलं राहिलं तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगता येईल, किंवा आम्ही हे 10 ड्रम थेरीच्या माध्यमातून हे हरभरा पीक घेऊन आम्हाला एवढं उत्पादन घेतलं आहे. या ठिकाणी समजा हरभऱ्याचा प्लॉट आहे, 4-2 आहे. तर याचा आम्ही याच्यात जी पाण्याची अवस्था आहे त्यावेळेस आम्ही सुद्धा जीवन अमृत वापर करून
पाण्याची याच्यात स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणीसुद्धा दिलेलं आहे. हे असं माझ्या वैयक्तिक शेतातलं 10 ड्रम थ्रीवरच्या हरभरा पिकाचं एक क्षेत्र समजा आहे. तर याचं बेनिफिट आता आम्हाला भविष्यात 10 ड्रम थ्रीचा जे वापर केलेला आहे त्याचं भेटेल अशी अपेक्षा आहे समजा. याचं प्रशिक्षण मला व माझ्या गटाला दिलेलं आहे आणि ह्याच्यात प्रशिक्षणाच्या ह्याच्यामध्ये जीवामृत 10 अर्क ह्याच्या फवारणीतून रासायनिक खते व कीटकनाशके याचा खर्च मला कमी झालेला आहे आणि माझ्याकडे कापूस, सोयाबीन, हरभरा आणि भाजीपाला आहे. हा सेंद्रिय पद्धतीने म्हणून मी स्वतः विक्री करीत आहे आणि